विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे शेवटचे प्रकरण महत्व मापन हे पाहत आहोत। मागच्या तासामध्ये आपण सराव संच 7.1 मधील काही उदाहरणे पाहिलेली आहेत। तर उर्वरित उदाहरणे आपण आजच्या तासाला पाहूया। तर त्यामधला 5वा प्रश्न असा आहे, धातूच्या एका इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे। ती वितळून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा। तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट। बघा, बरेच वेळेस परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेला आहे। एक बाब लक्षात ठेवायचं, एका घनाकृतीपासून दुसरी जेव्हा घनाकृती तयार करतात, एक घनाकृती आहे त्याला वितळलं आणि दुसरी घनाकृती तयार केली, म्हणजे लक्षात ठेवा याचं पूर्णपणे मटेरियल जे आहे त्या वस्तूला दुसऱ्या वस्तूमध्ये आहे। म्हणून पहिल्या एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूमध्ये जेव्हा रूपांतर केल्या जातं त्यावेळेस घनफळ बदलत नाही। जेही आता या ठिकाणी इष्टिका चित्तीपासून शंकू तयार केला, जेही इष्टिका चित्तीचं घनफळ असेल तेच घनफळ कोणाचं असेल, शंकूचं घनफळ असेल। हे लक्षात ठेवायचं इथून पुढे। म्हणून आपण या ठिकाणी दिलेल्या बाबी घेऊया। इष्टिका चित्तीची लांबी, इष्टिका चित्ती लांबी L बरोबर आहे 44 सेमी, त्यानंतर रुंदी B 21 सेमी आणि उंची H किती आहे 12 सेमी। त्याच्यानंतर शंकूसाठी काय आहे 24 सेमी उंची, म्हणजे H बरोबर आहे 24 सेमी आणि काय काढायचं आहे, त्याची त्रिज्या काढायची, शंकूच्या तळाची त्रिज्या काढायची। मग आपण इष्टिका चित्तीपासून शंकू बनवलेला आहे, म्हणून लक्षात घ्या इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर आहे शंकूचे घनफळ। इष्टिका चित्ती पासून इष्टिका चित्ती वितळून शंकू तयार केला, म्हणून इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर आहे शंकूचे घनफळ। इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि शंकूच्या घनफळाचं सूत्र काय 1/3 पाय r वर्ग h। ज्याच्या किमती माहित आहेत त्या किमती ठेवा। इष्टिका चित्तीसाठी आपल्याला किमती माहित आहेत, L आहे 44, B आहे 21 आणि H आहे 12। आता इथे H सारखं आहे, एकाला कॅपिटल लिहिलं तरी चालतं किंवा हे वेगवेगळं घेतले आपण मुद्दामच लिहिताना। इष्टिका चित्तीसाठी ही लांबी रुंदी उंची याच्या एकदा किमती ठेवल्या की काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे 1/3 पाय r वर्ग h। पाय म्हणजे 22/7 गुणिले r वर्ग काढायचा आहे आपल्याला, r वर्ग गुणिले h किती सेंटीमीटर, किती उंचीचा आहे 24 सेंटीमीटरचा शंकू आहे। आपण गुणाकार करून घ्यायचं नाही, आपल्याला r ची किंमत काढायची आहे। ही बाजू अगोदर घेऊया, 1/3 गुणिले 22/7 गुणिले r चा वर्ग गुणिले 24 बरोबर आहे 44 गुणिले 21 गुणिले 12। या ठिकाणी 3 भाग जातो, 3 1 3 3 8 24 बरोबर, 3 भागिले 3 आहे गुणिले 24 आहे। शिल्लक राहिलेले काय आहेत आता
22/7 गुणिले r चा वर्ग गुणिले 8 बरोबर 44 गुणिले 21 गुणिले 12. परत r चा वर्ग बरोबर फक्त r वर्ग इकडे ठेवा, बाकीचे सगळे तिकडे पाठवा. हे गुणिले 8 आणि गुणिले 22 इकडे गेल्याने भागिले होतात आणि भागिले फक्त एकच आहेत 7 ते गुणिले होते. म्हणजे 44 गुणिले 21 गुणिले 12 ही अगोदर साइड लिहिली. आता हे गुणिले 8 आणि गुणिले 22 हे भागिले 7 आहे, इकडे गेल्याने गुणिले 7 होतील आणि राहिलेले हे जे 2 आहेत गुणिले इकडे गेल्याने भागिले. म्हणजे काय काय आहे 22 आणि 8. 22 न याला भाग जाईल. 22 1 22 22 दोन्ही 44. त्याच्यानंतर याला भाग देऊया. 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 आणि त्याच्यानंतर परत हे 2 2 कटून गेले. शिल्लक राहिलेलं बघा r वर्ग बरोबर आहे r वर्ग बरोबर 21 गुणिले 3 गुणिले 7 म्हणजे 7 त्रिक 21 वर्गमूळ घ्या. r बरोबर आहे 21 गुणिले 21 म्हणजे 21 किंवा 21 चा वर्ग केला असता 441 त्याचं वर्गमूळ 21 तर हे 21 सेमी आहे. तर याला सांगता येईल मग उत्तर लिहिता येईल. म्हणून शंकूच्या तळाची त्रिज्या बरोबर आहे 21 सेमी. या टाइपचे गणित परीक्षेला विचारल्या जातात, लक्षात असू द्या. आणि हे अतिशय सोपे असतात. बघा याच्यामधला तिसरा प्रश्न असा आहे एका लंबवृत्तीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा. तर आपण याच्यामध्ये दिलेल्या किमती आहेत 5 सेमी त्रिज्या लिहूया. त्रिज्या बरोबर त्रिज्या किती आहे 5 सेमी. त्याच्यानंतर उंची h किती आहे 40 सेमी. एकूण पृष्ठफळ काढायचे. एकूण पृष्ठफळाचे सूत्र माहित पाहिजे आपल्याला. लंबवृत्त चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 2 पाय r कंसात r अधिक h म्हणजे r h आणि पाय या तिघांची किंमत माहित पाहिजे. r h आहे पायची किंमत पहा याच्यामध्ये 7च्या पट्टीमध्ये नाही म्हणून पायची किंमत आपण या ठिकाणी सुद्धा काय घेऊ 3.14. काय काढायचे आहे लंबवृत्त चित्तीचे एकूण पृष्ठफळ. लंबवृत्त चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे किती हे काढायचं आहे. तर म्हणून लंबवृत्त चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 2 पाय r कंसात r अधिक h. 2 पाय r इन ब्रॅकेट r प्लस h बरोबर आहे किंमत ठेवू 2 हे सूत्र लिहिलं. सूत्रामध्ये किमती पायची किंमत 3.14 गुणिले r किती आहे 5 कंसामध्ये परत 5 अधिक h किती 40. तर हे 2 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 40 अधिक 5 म्हणजे किती झालं हे 45. हे 5 दोन्ही 10 होतात. 10 ने याला गुणलं तर हे किती होतात 31.4 गुणिले किती 45. आता याचा रफर गुणाकार करूया. किती होईल याचा रफर गुणाकार केला तर एवढा गुणाकार होतो. करू बघा एका स्थळांतर दशांश देऊया म्हणजे 1413 1413 पृष्ठफळ म्हणजे चौरस सेमी किंवा सेंटीमीटर वर्ग कोणतेही लिहिलं तरी चालतं. सेंटीमीटर वर्ग
किंवा चौरस सेमी म्हणून उत्तर लिहूया लंबवृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 1413 चौरस सेमी किंवा सेंटीमीटर वर्ग। याच्यानंतरचं पुढचं बघा, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा। त्रिज्या दिली गोलाची, त्रिज्या r किती आहे 7 सेमी, बाकी दुसरं काहीही नाही। आता पायची किंमत त्रिज्या 7 च्या पटीत आहे म्हणून अर्थातच पायची किंमत या ठिकाणी काय घेऊया आपण 22/7। काय काढायचे आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती। ठीक आहे, आता सूत्र लिहायचं, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय r चा वर्ग। बरोबर ना बरोबर लिहूया, यामध्ये किमती ठेवू, 4 ला 4, पायची किंमत 22/7 गुणिले r म्हणजे किती आहे 7 त्याचा वर्ग बरोबर 4 गुणिले 22/7, 7 चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळेस गुणाकार, 1 7 एका 7 सी कटून जातात, हे 4 ला 4 गुणिले 22 गुणिले 7, 22 54 154, परत 4 ने गुणाकार करू, 4 चौक 16, 4 पंच 20 आणि 21 एकाचे 2, 4 1 4 5 6 चौरस सेमी परत इथं किंवा सेंटीमीटरचा वर्ग म्हणून उत्तर शेवटी लिहायचं। म्हणून गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 616 चौरस सेमी किंवा सेमीचा वर्ग। बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलाय, आकृतीतील भांड्याची मापे पहा। ह्या दोन आकृत्या दिलेल्या आहेत, त्यावरून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावे हे कळायचं आहे आपल्याला। हे हा जग आहे आणि वृत्तचित्ती आकाराचं भांड आहे, या जगानं या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये किती जग पाणी मावे हे विचारलेलं आहे। साधा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या, याचं घनफळ माहित पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये किती पाणी मावेल हे काढायचं असेल तर याचं घनफळ करावं लागेल। याच्यामध्ये किती जग पाणी मावेल किंवा याच्यामध्ये किती पाणी मावेल हे काढायचं असेल तर याचं घनफळ करावं लागेल। म्हणजे या जगामध्ये किती पाणी आहे हे काढायचं असेल तर जगाचं घनफळ काढावं लागेल। वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये किती पाणी मावेल हे काढायचं असेल तर याचं घनफळ काढावं लागेल, म्हणजे याच्यात किती पाणी मावेल याच्यात किती पाणी मावेल हे कळेल। मग नंतर याच्या घनफळाला जर याच्या घनफळाने जर भागलं तर याच्यात तेवढ्या प्रकारचे जग हे होऊ शकतात, म्हणजे तितके जग पाणी मावेल हे आपल्याला सांगता येतं। एक पात्र आहे, एक जग आहे, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये त्या जगाने पाणी टाकायचं, असे किती जग याच्यामध्ये पाणी मावेल हे काढायचं असेल तर तुम्हाला अगोदर एका जगामध्ये किती पाणी मावेल हे काढावं लागेल आणि ते काढायचं म्हणजे त्याचं घनफळ काढायचं आणि याच्यात एकूण किती पाणी मावतं हे एक माहित पाहिजे, मग याचं घनफळ काढायचं। मग याच्या घनफळाला त्याच्या घनफळाने जर भागलं तर तेवढं जग पाणी त्याच्यामध्ये मावेल हे आपल्याला काढता येतं। तर दिलेल्या माप बघा, शंकूची, हे शंकूसाठी किंवा जगासाठी शंक्वाकृती जगासाठी, जग म्हणतात याला, छोटस पात्र आहे, याची त्रिज्या माहित आहे r बरोबर आहे 3.5 सेमी आणि ही लंब उंची माहित आहे h बरोबर आहे 10 सेमी, 10 सेमी।
आणि वृत्तचित्ती भांड्यासाठी करूया. वृत्तचित्ती भांड्यासाठी त्रिज्या R आहे 7 सेमी. आता हे मोठं भांड आहे म्हणून याला काय करू वाटलं तर कॅपिटल R करू. R बरोबर आहे 7 सेमी आणि उंचीला आपण h करू. h बरोबर आहे 10 सेमी कॅपिटल वापरू. मग किती जग पाणी मावेल हे काढायचं आहे. किती जग पाणी मावेल. आता सांगितलं मी तुम्हाला अगोदर याचं घनफळ काढूया. म्हणून शंकूचे घनफळ, शंकवाकृती जगाचे घनफळ म्हणजे जगामध्ये मावणारे पाणी काढायचे ना आपल्याला. शंकवाकृती जगाचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय r वर्ग h. हे शंकवाकृती जगाचे घनफळ काढायला म्हणजेच काय काढायला, त्या जगामध्ये मावणारं पाणी, एक जगामध्ये मावणारं पाणी बरोबर आहे. म्हणून जगामधील मावणारे पाणी बरोबर आहे. याला वाटतं तर असं म्हणजे कंसामध्ये लिहितो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. म्हणून जगाचे घनफळ बरोबर आहे 1/3 ला 1/3 पायला पाय दिसायला तसं राहू द्या. r ची किंमत किती आहे 3.5 त्याचा वर्ग आणि h किती आहे 10. याचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही कारण यानं त्याला भागायचे. मग परत याला जर याचा गुणाकार केला तर अजून मोठी संख्या येते. त्या मोठ्या संख्येने भागाकार करणं कॅल्क्युलेशन वाढतं. म्हणून अशा छोट्या छोट्या संख्या राहू द्या. काही आपल्याला बदल करायचे नाही. वाटलं तर एवढंच करा. 3.5 चा वर्ग म्हणजे 3.5 चा 2 वेळेस गुणाकार. म्हणून जगाचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 10. राईट. आता हे झालं जगाचं घनफळ म्हणजे जगामध्ये किती पाणी मावतं हे झालेलं आहे. याचं काय उत्तर आपण काढलेलं नाही. आता या भांड्याचं वृत्तचित्ती भांड्यात मावणारे पाणी बरोबर आहे. काय होईल त्या भांड्याचे घनफळ. वृत्तचित्ती भांड्याच्या घनफळाचं सूत्र पाय r वर्ग आणि हे h बरोबर. पायची किंमत पाय दिसायला तसं राहू द्या r वर्ग. त्या भांड्यासाठी r किती आहे 7 चा वर्ग. h भांड्यासाठी उंची 10 आहे. याला सुद्धा असंच करूया. पाय गुणिले 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 आणि हे गुणिले 10. ठीक आहे. आता दोन्ही घनफळ माहित झालेली आहेत आपल्याला. काय करणार मग, हे एवढं पाणी भांड्यात मावतं, एवढं पाणी जगामध्ये मावतं. मग या पूर्ण ह्या वृत्तचित्ती भांड्यामध्ये मावणाऱ्या पाण्याला जर यानं भागलं तर तेवढे जग तयार होते. म्हणून आपल्याला असं सांगता येईल. म्हणून भांड्यामध्ये मावणारे पाणी बरोबर आहे वृत्तचित्ती भांड्याचे घनफळ जगाचे घनफळ बरोबर आहे. वृत्तचित्ती भांड्याचे घनफळ इथे घेऊया. पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 10 आणि याचं घेऊ जगाचं
1/3 पाय 3.5 गुणिले 3.5 गुणिले किती 10. आता याच्यामध्ये कॅन्सल होणारे टर्म बघा, हे पाय पाय अगोदर कटतं, 10 सुद्धा कॅन्सल होईल, शिल्लक आहे बघा. भागिल्याचं भागिले वर गेल्यानं गुणिले होतात, ते वर गुणिले होते, म्हणजे आपण याला असं लिहूया 3 गुणिले 7 गुणिले 7 छेदामध्ये काय राहिलं 3.5 गुणिले 3.5. हे पॉइंट काढून टाकलं तर वर शून्य वाढतं, एका स्थळांतर म्हणजे कुठले दोन या ठिकाणी पॉइंट आहे याला पुढे एक एक स्थळ पुढे सरकवलं, हे इथं गेलं 35 झालं तर हे 70 होतात, परत हे 70 होतात, म्हणजे काय होईल 3 गुणिले 70 गुणिले 70 छेद 35 गुणिले 35. एक एक स्थळ पॉइंट पुढे सरकवलं आपण, हे एक स्थळ इथं पॉइंट आहे म्हणजे एक स्थळ पुढे सरकवलं म्हणजे 70 होतात. याच्यासाठी हे इथं सरकवलं, याचं सुद्धा इथं सरकवलं, किंवा एका संख्येचे तरी दोन वेळी सरकवलं तरी चालतं. हे 35 न कॅन्सल होईल, 35 एक 35 35 दोन्ही 70, 35 एक 35 35 दोन्ही 70, सर्वांचा गुणाकार 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12, म्हणजे किती जग पाणी मावेल 12 जग पाणी मावेल. तर लिहा, म्हणून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात एकूण 12 जग पाणी मावेल. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. बघा, यानंतरचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. हे बघा, ही वृत्तचित्ती खालची ही वृत्तचित्ती आहे आणि हे शंकू आहे, यांचा तळ समान आहे, म्हणजे हे हा जो भाग आहे तळ या शंकूचा आणि हे तळ समान आहेत, कारण वृत्तचित्तीचा हा तळ आणि वरचा तळ सारखाच असतो, वरचा भाग आणि खालचा भाग सारखाच असतो. तर या ठिकाणी काय सांगितलं की वृत्तचित्तीवर शंकू ठेवला, ही वृत्तचित्ती त्याच्यावर शंकू ठेवला. वृत्तचित्ती भागाची उंची 3 सेमी, ही जी वृत्तचित्ती आहे त्या वृत्तचित्ती भागाची उंची आहे, एवढ्या भागाची उंची आहे 3 सेमी, ही एवढी उंची 3 सेमी. तळाचे क्षेत्रफळ, हे तळाचे क्षेत्रफळ किती दिलं 100 चौरस सेमी, हे तळाचे क्षेत्रफळ आहे. हे जर तळाचं क्षेत्रफळ 100 चौरस सेमी असेल तर हे सुद्धा तेच असेल, सारखंच असेल 100 चौरस सेमी, कारण हे दोन्हीही पृष्ठ सारखेच असतात. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ, ही जी घनाकृती तयार झालेली आहे या पूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घन सेंटीमीटर असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. संपूर्ण घनाकृतीची उंची म्हणजे एवढी उंची परत अजून काढावी लागेल आपल्याला. हे काय आहे म्हणजे हे तर एवढं तर माहिती आहे, 3 अजून एवढे काढावं लागेल उंची, म्हणजे या शंकूची उंची काढावी लागेल, शंकू आकृती भागाची उंची काढावी लागेल, आणि मग ही उंची मिळाली तर ही उंची अधिक ही उंची म्हणजे टोटल घनाकृतीची उंची होईल. तर सर्वप्रथम आपण हे घनफळ दिलं, टोटल आकृतीचं घनफळ दिलं, म्हणजे याचं घनफळ घेऊ याचं घनफळ घेऊ, त्यांची बेरीज. पूर्ण आकृतीचं घनाकृतीचं घनफळ म्हणजे शंकूचं घनफळ अधिक वृत्तचित्तीचे घनफळ. म्हणून संपूर्ण अगोदर हे घेऊया वृत्तचित्ती, वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आहे. वृत्तचित्तीचे घनफळाचे सूत्र काय पाय आर वर्ग h, बरोबर आहे. वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणजे काय तळाचे क्षेत्रफळ, याला तळाचे क्षेत्रफळ म्हणून, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची h, म्हणून वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आहे तळाचं क्षेत्रफळ दिले आपल्याला डायरेक्टली किती आहे
100 गुणिले उंची, उंची कोणाची वृत्तचित्ती आकाराची उंची किती आहे 3, म्हणजे हे झालं आपलं वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आहे 300 घन सेंटीमीटर. हे झालं कोणाचं घनफळ वृत्तचित्तीचं घनफळ. आता परत वरच्या शंकूचं घनफळ एक माहित झालं, म्हणजे शंकूचं घनफळ अधिक वृत्तचित्तीचं घनफळ म्हणजे पूर्ण घनाकृतीचे घनफळ. मग शंकूचे घनफळ, शंकूचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय आर वर्ग एच. म्हणून शंकूचे घनफळ बरोबर आहे 1/3 हे पाय आर वर्ग म्हणजे तळाचे क्षेत्रफळ आणि गुणिले उंची एच. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 ला 1/3 तळाचं क्षेत्रफळ दिले आपल्याला किती आहे 100 आणि गुणिले एच. आता एच काय आपल्याला याची माहित नाही, हे एच उंची जी आहे लंब उंची इथून एवढी ही माहित नाही, आपण एच ला एच जशाला तसे हे जे आहे ते शंकूचं घनफळ आहे. म्हणून शंकूचे घनफळ बरोबर 100/3 एच म्हणून यायला. हे झालं शंकूचं घनफळ. आता शंकूचं घनफळ अधिक वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पूर्ण घनाकृतीचे घनफळ इथे घेऊया वाटलं तर. म्हणून शंकूचे घनफळ वृत्तचित्तीचे घनफळ अधिक शंकूचे घनफळ बरोबर आहे घनाकृतीचे संपूर्ण घनाकृतीचे घनफळ. संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बरोबर आहे. पण वृत्तचित्तीचे घनफळ अधिक शंकूचे घनफळ बरोबर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ. दोन्ही घनफळ माहित झालेले आपल्याला. वृत्तचित्तीचं घनफळ आहे 300 अधिक शंकूचं घनफळ आहे 100/3 गुणिले एच आणि संपूर्ण घनाकृतीचे घनफळ दिलेले आहे 500. फक्त याला आपण सोडूया. हे +300 तिकडे गेल्यावर मायनस होतील. 100/3 गुणिले एच बरोबर आहे 500 - 300 म्हणजे किती झाले 100/3 गुणिले एच बरोबर किती 500 - 300 म्हणजे 200. म्हणून एच बरोबर आहे 200 ला 200 गुणिले 100/3 तिकडे गेल्याने 3/100 होतात. हे 100 गुणिले 200 हे कटून गेले आणि राहिलेलं शिल्लक बघा एच बरोबर आहे 6 सेमी. ही कोणाची उंची मिळाली आपल्याला बघा. उंची कोणाची नव्हती शंकूची, म्हणून ही शंकूची उंची झाली. म्हणून शंकूची उंची बरोबर आहे 6 सेमी. पण आपल्याला शंकूची उंची काढायची नाही तर आपल्याला काय काढायचं सांगितलं होतं संपूर्ण घनाकृतीची उंची. आता माहित झालेलं आहे आपल्याला ही तर उंची दिली प्रश्नामध्ये, ही आता काढली म्हणजे ही उंची अधिक ही उंची म्हणजे टोटल घनाकृतीची उंची होईल. म्हणून घनाकृतीची संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर आहे वृत्तचित्तीची उंची अधिक शंकूची उंची. म्हणून संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर आहे वृत्तचित्तीची उंची आपल्याला प्रश्नात दिलेली आहे 3 आहे आणि शंकूची उंची आपण आताच काढली ती आहे 6.
म्हणून काय मिळालं मग उत्तर? म्हणून संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर आहे 3 आणि 6 9 सेमी. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, बघून घ्या.